नाही म्हणजे एकदा हे सुद्धा सांगून टाका फडणवीस साहेब की हे मंत्रिमंडळच आम्ही मुळात एक मस्करी म्हणून बनवलेलं आहे. यांच्याकडून महाराष्ट्राच्या कल्याणाची, सर्वसामान्यांच्या हिताची कुठलीही अपेक्षा ठेवू नका, सांगून टाका फडणवीस साहेब. मित्र हो, नमस्कार. अहो काय चाललंय काय आपल्या राज्य सरकारमधील मंत्र्यामध्ये? अहो कोणी वाटेल ते काहीही करतं आणि पुन्हा त्याची बाजू सावरली जाते. अहो आता तर काय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांनी कोणाची पाठराखण करावी हो? महाराष्ट्रातील एकूण या महायुतीच्या सरकारचा सगळा खेळखंडोबा तर झालेला आहे, मान्य आहे ना तुम्हाला? बघा, सत्ताधारी पक्षातलेच आमदार मंत्री वाटेल तशी बडबड करीत सुटलेले आहेत आणि या बडबडीला साजेशी कृती देखील त्यांच्याच हातून होते. मंत्र्यांच्या या बेलगाम होत असलेल्या विधानाच्या वर अवघा महाराष्ट्र संतापलेला आहे, चिडलेला आहे, खूप प्रतिक्रियाही उमटलेल्या आहेत. बघा, आपल्या मंत्र्यांनी काहीही केलं ना, काही वाटेल तेही बोललं ना. आणि बघा आता आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये बारबाला नाचवल्या तरी एकनाथ शिंदे त्यांना म्हणतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मग कोण कशाला घाबरेल? अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भवनाच्या सभागृहामध्ये अधिवेशन सुरू असताना हो मोबाईलवर चक्क रमी खेळत बसले. त्याचा व्हिडिओ तुम्हीही पाहिला आहे. लोकांचा संताप उसळून आल्यावर मग हे सगळं पुन्हा काय, मग काय केलं अजितदादांनी? काय कारवाई केली? मंत्रिपद शाबूत ठेवलं आणि खातं फक्त बदललं. आता हे सगळे प्रकार घडत होते तेव्हा देवेंद्र फडणवीस साळसूदपणे बोलत होते. बघा, त्यांनी आमदारांची लाज सुद्धा काढली हो या देवेंद्र फडणवीसांनी. आणि वर काय तर पुन्हा असे प्रकार घडले तर मी कुणाची गय करणार नाही. अहो सगळे तोंडी इशारे दिले आणि जे चाललं आहे ते आपल्याला पटत नाही असं सुद्धा त्यांनी सुनावलं. त्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक प्रताप समोर आला. अहो जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी शासकीय कर्मचाऱ्याला म्हणजे एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली. दमदाटीची सगळी भाषा सार्वजनिक व्यासपीठावरून हो. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मंत्र्यांची प्रकरणं गाजत होती तेव्हा हेच फडणवीस वादग्रस्त मंत्र्यांचे कान उपटत होते, कान टोचत होते, बरंच काही बोलत होते. पण जेव्हा त्यांच्याच पक्षातील मेघना बोर्डीकर यांनी धक्कादायक ही विधानं केली ना, तेव्हा मात्र फडणवीसांची भाषा बदलली. आता मात्र हे फडणवीस वादग्रस्त मंत्र्यांची पाठराखण करू लागले हो. चक्क मंत्री म्हणे कधी कधी गमतीनं बोलतात, प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणं योग्य नाही. मंत्र्यांच्या भाषणामधली काही वक्तव्य महत्त्वाची असतात तर काही चुकीचीही असतात. कधी कधी ते गमतीनेही बोलतात असं कोण म्हणतं? खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवाय मेघना बोर्डीकर यांचं विधान प्रसारमाध्यमांनी अर्धवट दाखवलं असा चक्क एक लंगडं समर्थन देवेंद्र फडणवीस यांनीच केलं हो. आता ते शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट ते तर बघा कितीतरी वादात अडकलेले आहेत. आता ते पुढं नव्यानं काय म्हणाले? 5, 10, 15 कोटी मागा कितीही देतो, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं? पण याचंही समर्थन आता फडणवीस यांनी केलं आहे. आणि अशा विधानांचा बाऊ करू नका, मंत्र्यांनी मस्करी केली असं म्हणून त्याकडे बघा, असं हे फडणवीस सांगतायत आज. अहो काल परवा काय बोलत होते, आज काय बोलतायत हे फडणवीस? आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये घुसून नवे टॉवेल गुंडाळून बनियानवर त्या कॅन्टीनमध्ये घुसून एखाद्या गुंड मावाल्यासारखी मारहाण केली एका सामान्य गरिबाला. ती आम्ही मस्करी मानावी का हो फडणवीस साहेब? अधिवेशन सुरू असताना भर सभागृहामध्ये एक मंत्री विरोधी आमदारांना धमकी देतो, बाहेर ये तुला दाखवतोच असं म्हणतो. ही सुद्धा मस्करीच होती असं आम्ही मानावं का हो फडणवीस साहेब? एक मंत्री जर ऑनलाईन रमी खेळतो याला सुद्धा आम्ही मस्करी म्हणावं का? भाजपाचा एक मंत्री समाजात जाती धर्मावरून विष पेरतो, दुही निर्माण करतो, याला त्याला
समोर जाहीरपणे खुलं आव्हान देत सुटतो. 2 आमदारांची कार्यकर्ते विधान भवनामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी सुद्धा करतात. एक वादग्रस्त मंत्री कधी शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो तर कधी सरकारच आपलं भिकारी आहे म्हणतो. अशा सगळ्या गोष्टी या केवळ मस्करी म्हणून पाहायच्या आहेत काय? मग हे मंत्री मस्करी करण्यासाठी तर त्या खुर्चीवर बसले की मग जनतेच्या हिताचं कुणी काही विचार करणार आहे की नाही, ही जबाबदारी त्यांच्यावर नाही का? नाही म्हणजे एकदा हे सुद्धा सांगून टाका फडणवीस साहेब की हे मंत्रिमंडळच आम्ही मुळात एक मस्करी म्हणून बनवलेलं आहे. यांच्याकडून महाराष्ट्राच्या कल्याणाची, सर्वसामान्यांच्या हिताची कुठलीही अपेक्षा ठेवू नका. सांगून टाका फडणवीस साहेब. अहो एवढं मंत्री वादग्रस्त विधानं करतात आम्ही आणि तुम्ही त्याला मस्करी म्हणून घ्या म्हणता आणि आम्हाला सांगता की तुम्ही बाऊ करू नका. अहो महाराष्ट्रापुढं ढीगभर प्रश्न पडलेले आहेत हो, ते कोणी सोडवत नाही. नव्हे हो, सोडवायचा साधा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. कारण त्यांची असते ती म्हणे फक्त मस्करी. मंत्र्यांनी काहीही केलं तरी ती मस्करी आणि त्यावर कोणी काही बोलायला गेलं की तो होतो बाऊ. हे गणित काही समजलं नाही बुवा आणि पटलंही नाही देवाभाऊ. मित्रांनो, तुम्हाला तरी पटतं का हो? ही देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात त्याप्रमाणे ही त्यांची मस्करी नाही? जरूर सांगा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर नेहमीप्रमाणे आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.